आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं जातं राज्यभरात तसंच देशभरात सिलेंडर किंवा एलपीजी गॅस संदर्भात काय परिस्थिती आहे आणि देशामध्ये आज काय परिस्थिती चालू आहे। सिलेंडरची जी टंचाई आहे, एलपीजी गॅसची जी टंचाई आहे, युद्ध चालू आहे कुठल्या दुसऱ्या देशामध्ये आणि आज त्रास आपल्या देशामध्ये चालू आहे। तर या सगळ्या गोष्टीचं सरकारने नीट नियोजन नाही केलेलं किंवा सरकारच्या कुठल्याही धोरण नीट नसल्यामुळे आज ही परिस्थिती भारतभरात किंवा राज्यभरातल्या आपल्या लोकांना आज हे सहन करायला लागत आहे। आणि त्याचबद्दलचं आज निवेदन आम्ही आज तहसील कार्यालयाला द्यायला आलेलो आहे की सिलेंडरची जी काय सोय आहे ती योग्य पद्धतीने व्हायला हवी आहे। आणि तसंच या माध्यमातून आपण सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सरकारचे जे काय धोरण किंवा या इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीच संदर्भात सरकारने नीट चाचपणी करायला पाहिजे। देश पातळीपासून तर राज्य पातळीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत सरकारने या गोष्टीकडे लक्ष करायला पाहिजे की सिलेंडरची काय टंचाई चालू आहे किंवा सिलेंडरची संदर्भात काय परिस्थिती आहे। हा जागोजागी आपण बघत असाल का हॉटेल ह्याचा व्यवसायावर याचा परिणाम झालेला आहे। सर्वसामान्याच्या घरामध्ये सुद्धा सिलेंडरचा काही महिन्याभराचा सिलेंडर जो आहे तो दुसऱ्या महिन्याला चालू झाला। जो सिलेंडर आपल्याला महिन्यात 2 वेळा भेटत होतो सिलेंडर आज आपल्याला महिन्यातही एकदा भेटायची परिस्थिती नाही। तर या सगळ्या संदर्भात आपल्याला आज इथे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून जो आंदोलन आज केलेलं याचं निवेदन द्यायला आज तहसील कार्यालयाला आलेलं आहे।